पाठवरचे माझे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता ही चारही भावंडी ज्ञानी होती. निवृत्तीनाथांनी गेहिनीनाथाकडून मिळालेले योग ज्ञान ब्रह्मविद्या आपल्या भावंडांना दिली. चारही भावंडे अभंग, ओव्या, विरण्या असे साहित्य रचून सामान्य लोकांमध्ये अध्यात्म ज्ञानाचा प्रसार करीत होती. पोथी, पुराणे, कर्मकांड, जाती व्यवस्था यामुळे सामान्य लोक अध्यात्मापासून वंचित राहत होते. या संतांनी तो अडथळा मोडून सामान्य लोकांना भक्तीचा, प्रेमाचा मार्ग शिकवला. त्यांचे भक्त याने वाढत होते. ज्यांना आपण संन्यासीचे पोरं म्हणून हिणवलं होती इतकी विलक्षण निघाले की त्यांचे लोक भक्त बनावेत हे काही जणांच्या मात्र पचनी पडत नव्हते. विसाजी पंत हे त्यापैकी एक होते. ते एक सावकार होते, एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांचा स्वतःचा धर्मशास्त्रांचा चांगला अभ्यास होता. त्यांना या भावंडाबद्दल मत्सर वाटत होता. त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांच्या कथा त्यांच्या कानी पडल्या असल्या तरी त्यांना त्यावर विश्वास नव्हता. एक दिवस निवृत्तीनाथांचे माने खाण्याची इच्छा झाली. हा पदार्थ मातीच्या कापरावर बनवतात. त्यांना लागणारं कापर घरी नव्हतं. त्यामुळे मुक्ता ते कापर घेण्यासाठी कुंभाराकडे गेली. विसाजी पंतांनी या भावंडांना काही द्यायचं नाही असा दम दुकानदारांना भरला होता. त्यामुळे मुक्ताला जागोजागी फिरून सुद्धा ते कापर मिळत नाही. मुक्ता हिरमुसून घरी आली. आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचा तिला फार दुःख झालं. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी काय झालं ते विचारलं. तिने माझे करायचे आहे आणि कोणी कापरच दिलं नाही हे सांगितलं. ज्ञानेश्वर म्हणाले, बस एवढेच ना, मग कशाला एवढी दुःखी होतेस? कर तू तयारी, छान माझे करून आपण. ज्ञानदादाने आश्वासन दिल्यावर ते तो पूर्ण करेलच याची मुक्ताला खात्री होती. मुक्ता उत्साहात तयारीला लागली. तयारी झाल्यावर तिला माझे कापरावर थापून गरम करून बनवायचे होते. तिने दादाला विचारलं, कुठे रे दादा कापर? कशावर थापू मी माझे? दादा म्हणाला, थाप माझ्या पाठीवर. ज्ञानेश्वर असं म्हणून ओनवे झाले. त्यांची पाठ थापायला लागली. एकदम गरम होऊन ती लाल लाल झाली. मुक्ताने आनंदाने दादाच्या पाठीवर माझे थापले. हा सगळा प्रकार बसत पंतांनी लपून छपून खिडकीतून पाहिला होता. मुक्ताला कापर मिळालं नाही हे त्यांना कळालं आणि आता हे काय करतात ती मजा पाहायला ते आले होते. मजा तर त्यांनी पाहिलीच, पण एकदम वेगळीच. ज्ञानेश्वरांची ती लीला पाहून ते विचारात पडले आणि भावंडे खरंच दिव्य आहेत यांची त्यांना खात्री पटली. आपण यांचा उगाच तिरस्कार केला, त्रास द्यायचा प्रयत्न केला याचा त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांना ते देव समान वाटायला लागले. त्यांनी आपल्या चमत्काराने बनवलेले मारे आता त्यांना खावे वाटत होते. त्यांच्यासाठी तो साक्षात देवाचा हस्ते बनलेला प्रसाद होता. पण त्या भावंडांचं स्वतःचं जेवण चालू असताना ते खावे कसे? ते त्यांचं जेवण होईपर्यंत थांबले आणि ज्ञानेश्वर पानावरून ओटाशाने थरक हात जाऊन त्यांच्या उष्ट्या पात्रावळीतून अदाशासारखे उरलेले खायला लागले. ज्ञानेश्वर आश्चर्याने पाहिले, अरे असं केचरासारखं काय करताय? वसाजी पंत तृप्त झाले होते. त्यांनी त्या भावंडांची क्षमा मागितली आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलं. कोणी म्हणतात ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले, कोणी म्हणतात मुक्तांचे. स्वतः वसाजी पंताचे एका अभंगात सोपान आपल्या गुरु असल्याचा उल्लेख आहे. पण ही बाब गुण आहे. त्या चार भावंडांचं आयुष्य, ज्ञान, शिकवण सगळेच एकमेकांशी इतकं जोडलं आहे की ते वेगळे नाहीतच. याच वसाजी पंत संत विसोबा केचर असेही म्हणतात. या प्रसंगी त्यांच्या डोळे उघडल्यावर ते स्वतः भक्ती मार्गावर आयुष्यभर चालले. पुढे ते संत नामदेवाचे गुरु झाले.